नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही सर्वजण? तर तुम्ही जे काही आतुरतेने वाट पाहत होता आणि जे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर मध्ये पास झालेत आणि त्यांच्यासाठी आता सेकंड इयरला जाण्याचा चांगला मौका भेटलेला आहे आणि ते मौका आपण आता काय करतोय, एन्जॉय करतोय. तर तुमचा RR क्लासेस या चॅनलवरती सहर्ष स्वागत आणि माझ्याकडून तुम्हाला भविष्याच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जेणेकरून तुम्ही आता सेकंड इयरला आलेत, कॉंग्रॅच्युलेशन. आणि जे काही फेल झालेत त्यांनी पण काही जास्त डोक्याला ताण घ्यायचं नाही. ज्यांचे 4 विषय बॅक राहिलेत विथ थेरी आणि प्रॅक्टिकल पकडून, ज्यांचे 4 विषय बॅक राहिले तर त्यांनी सुद्धा सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता इलेक्ट्रिकल ब्रँच साठी. तसेच इलेक्ट्रॉनिक सुद्धा. आता कोणाचे थोडेसे हेड जास्त आहेत त्या ब्रँच वरती डिपेंड आहे, पण इलेक्ट्रिकल ब्रँच साठी ज्याचे 4 विषय बॅक राहिलेत ते सुद्धा सेकंड इयरला अप्लिकेबल आहेत. खचून जायचं नाही. बघा आता काय करायचं, इथं आपल्याला जे काही इंट्रोडक्शन आहे सेकंड इयरला 2025-26 मध्ये तुमचा वेलकम आहे. मग त्या वेलकम मध्ये तुम्हाला काय काय आहेत, किती विषय आहेत, कोणत्या विषयाला जास्त महत्त्व दिलं जाईल, भविष्यामध्ये कोणत्या विषयाला जास्त महत्त्व दिलं जाईल, हे सगळी गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. तर जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हटलं तर जे काही इम्पॉर्टन्स आहेत, कन्सेप्ट आहेत ते मी या चॅनलवरती टाकणार आहे. आता तरी सुरुवात आहे आणि जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते जे काही क्वेश्चन बँक असेल MSBT ची ते सुद्धा या चॅनलवरती मी टाकणार आहे. तेवढं जरी केलात तर तुम्ही पास होता, काही अडचण नाही. मग तुम्हाला पासिंग क्रायटेरिया कसं आहे, किती सब्जेक्ट आहेत, कोणत्या सब्जेक्टला जास्त महत्त्व दिलं जाईल किंवा द्यावं, हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. कुठे जायचे गरज नाही. आणि तुम्ही खरंच नशिबवान आहात इलेक्ट्रिकल ब्रांच घेतलात म्हणून, कारण इलेक्ट्रिकल ब्रांच खरंच एव्हरग्रीन आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्याच्यात चांगला आपण डेव्हलप करू शकतो आणि चांगलं आपण त्याच्यामध्ये नाव नोकरी करू शकतो. कारण इलेक्ट्रिकल जमान्यामध्ये जर लाईट असेल तर काहीतरी आहे. जसं आपल्याला पॉवर आहे तो कुछ तो आहे ना. जर आपल्याकडे पॉवर, आपण म्हणतो शेतकरी काय म्हणतात, वावर आहे तो पॉवर आहे, तसंच आपल्याला म्हणायचं लाईटचं पॉवर असेल तर आपली जिंदगी आहे, ना तर काहीच नाही. जर लाईटच नसेल, अरे थोडस दिवस बघा तुम्ही, एक दिवसामध्ये 1-2-3 तास लाईट गेली तर आपण तडपडतो, बरोबर. कोणासाठी? लाईटसाठी. दुसऱ्यासाठी ना, कशासाठी? लाईटसाठी. जसं आपल्या एक्सचा किंवा आपल्या गर्लफ्रेंडचा फोन येण्यासाठी आपण काय तडपतो की नाही, तसं लाईट जर गेली तर आपण तडपतो का नाही, तसं आहे. म्हणून आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहोत आणि चांगली गोष्ट आहे तुम्ही इलेक्ट्रिकल मध्ये ऍडमिशन घेतलेले आहेत आणि भविष्यामध्ये खूप सारे गव्हर्नमेंटचे व्हॅकन्सी निघणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही पात्रता राहणार आहात. त्यासाठी काय करायचं, तुम्हाला थोडीशी मेहनत करायची आहे आणि कुठल्या विषयाला कशी मेहनत करायची ती मी आज सांगणार आहे. आणि त्यानुसार तुम्ही भविष्यामध्ये इंजिनियर साहेब बनणार आहेत आणि त्या इंजिनियर साहेब आणि ज्या इंजिनियर मॅडम आहेत त्यासाठी काय करायचंय, फक्त अभ्यास करायचा आहे. असं नाहीये की आपल्याला आता लढायला जायचं आहे आणि त्यावेळेस तलवारीला मी धार देतो म्हटलं तर चालतो का? नाही. तर त्या तलवारीला अगोदरपासून धारदार ठेवावं लागते आणि धारदार ठेवायचे असेल तर पूर्वीच त्याची तयारी करून घ्यायला पाहिजे. लढायला जाण्याच्या अगोदर त्याची तयारी करून घेणे. म्हणजेच जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देता तर त्यासाठी त्या पूर्वीची मेहनत आहे आणि ती मेहनत म्हणजे आतापासून खरी सुरुवात आहे. तर तुम्ही JEE साठी जर अप्लिकेबल असाल ना तर सेकंड इयर खूप खूप महत्वाचं आहे, कारण सगळे विषय महत्वाचे आहेत आणि सेकंड इयरच्या बेसवरती तुमचे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे क्वेश्चन येतात. कारण थर्ड इयरला जास्त सिलेबस राहिलेला नाही आणि थोडाफार आहे. मग ते थोडाफार कसं आहे, ते 2 सब्जेक्ट आहेत ते कसे करायचे मी सांगणार आहे, ते पण सांगणार आहे. कुठे जायचं नाही, सगळं सांगणार आहे. आणि खरंच चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि थोडंसं मोटिवेशनल पण सांगणार आहे, थोडंसं माहिती सांगणार आहे, कुठले वॅकन्सी कधी येणार आहेत, तुम्ही कशासाठी अप्लिकेबल आहेत, खचून जायचं नाही. ओके, मी आहे तुमची साथ द्यायला, तुम्ही माझी साथ द्या. साथ द्या म्हणजे काय, फक्त सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा एवढी एक काय करा, दक्षता घ्या. आणि आज आपण सांगणार तुम्हाला विषय किती आहेत, काय नाही पाहिजे, पासिंग क्रायटेरिया कसं आहे वगैरे सगळं. ओके, मग आपल्याला 4 थेरी सब्जेक्ट आहेत. ओके, मग 4 थेरी कोणते मध्ये, थेरी म्हणजेच काय की ज्यांची एक्झाम आपण आपल्या हातामध्ये आहेत, त्याचे मार्क आणि आपण त्याची एक्झाम देणार आहोत, असे विषय आहेत आपल्याकडे 4. मग त्या 4ची आज माहिती देणार आहे मी आणि त्यानंतर उर्वरित जे काही विषय आहेत ते पण सांगणार आहे मी तुम्हाला. बघा आता फर्स्ट विषय जर बघायला गेलं तर ECN काय आहे, ECN याचा अर्थ काय, इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क. काय आहे, इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क. आता हा जो काही सब्जेक्ट आहे भाऊ, ह्या सब्जेक्टचा जर विचार करायला गेलं
खूप अवघड सब्जेक्ट आहे, एकदम खतरनाक. मग त्या खतरनाकसाठी तुम्हाला खतरनाक अभ्यास करावा लागतोय. जोक नाही भाऊ, असं भले भले पाणी पितात त्या सब्जेक्टला, पण ते पाणी पियाचं नसेल तर मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ म्हणून मी युट्यूबला टाकणार आहेत, जे की इम्पॉर्टंट आहे, ते एक्झाम मध्ये येणार आहेत. मग ते कुठे जायचं नाही, तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि मी टाकणार. मी बोलतोय ना म्हणजे मी करणारच आहे. ओके, मग ह्याच्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत आणि जे काही सब्जेक्टचे काही थेअरी आहे किंवा जे काही बेसिक आहे, जे काही गाभा आहे, ते सुद्धा मी टाकलेले काही आणि काही टाकणार आहोत. ओके, मग बघा हा सब्जेक्ट किती 70 मार्काचा आहे की सॉरी किती 100 मार्काचा. 100 थेअरी मध्ये फक्त 100 आहे आणि 100 पैकी तुम्हाला घ्यायचे किती 40 मार्क. पास साठी किती पाहिजे तुम्हाला 40 पाहिजे. मग 40 पैकी जे काही तुमचे प्राध्यापक आहेत, जे काही सर आहेत, जे काही सब्जेक्ट टीचर आहेत, त्यांच्या हातामध्ये आहेत 30 मार्क. किती आहेत 30 मार्क त्यांच्या हातात आहेत. मग त्या 30 पैकी तुम्हाला हे कशावरती डिपेंड आहेत, आपले काही क्लास टेस्ट असतात त्यावरती डिपेंड आहेत. आणि जर क्लास टेस्ट तुम्ही चांगले दिला 30 पैकी 30 मार्क जर घेतला तर 30 पैकी 30 घ्यायचे किती 40 पैकी 40 ला पास आहे. मग 30 पैकी घ्यायचे किती तुम्हाला फक्त 10 घ्यायचे आहेत. मग तेवढे जर येत नसतील तर भाऊ तू असंच मेलेला बरा, न शिकलेला बरा, उगा तू इकडे तिकडे फिरलेला बरा. कारण 10 मार्क जर घेत नसेल, अरे आपली लायकीच नाही 10 मार्काची, तर शिकून काय फायदा. असं डिमोटिवेट होऊ नकोस, कारण सोपं आहे, जास्त काही अवघड नाही. पण काय करावं लागेल तुला, काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. अरे भाऊ याच्यासाठी जर ना 10 मार्क घेण्यासाठी पोरं रडतेत, असं रडतेत तरी येत नाहीत, असं डेंजर विषय आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सर्वात जास्त क्वेश्चन येणार आहे या सब्जेक्ट याच्यावरती, ह्या सब्जेक्टवरती सर्वात जास्त क्वेश्चन येतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी. तसेच इंजिनिअरिंगला गेलात तर हा सब्जेक्ट ऍज इट इज आहे, थोडंसं एक स्टेप लॉंग आहे. आणि गेटला ज्यावेळेस देतात ना तुम्ही गेट डिग्रीला, त्या गेट मध्ये सुद्धा सर्वात जास्त क्वेश्चन असणारा हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर हा ईसीएन झाला. त्यानंतर जीटीडी सर्वात महत्वाचा आहे, जीटीडी. काय जीटीडी. ओके, आता बघा जीटीडी जो काही आहे, जीटीडी म्हणजे काय, जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन. आता आपली लाईट आहे ना, आपल्या घरापर्यंत आलेली लाईट, हे एका ठिकाणी आलेले का नाही, एका ठिकाणी जनरेट झाली, तिथून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट झाली आणि तिथून आपल्या घरापर्यंत आली. ओके, म्हणजेच काय जनरेशन झाली. त्यानंतर ट्रान्समिशन म्हणजेच काय, तिथून तर आपल्या गावाच्या बाहेरच्या डीपी पर्यंत आली आणि त्या डीपी पासून डिस्ट्रीब्युशन झालेली आहे, म्हणजे काय आपल्या घरापर्यंत आलेली आहे. मग ह्याचा जो काही फुल फॉर्म आहे तो आहे जनरेशन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. आता बघा जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन सेम क्रायटेरिया आहे, पण याला भाऊ एक महत्वाचं आहे, ह्याला एक्सटर्नल आहे. कोण आहे एक्सटर्नल. एक्सटर्नलच्या हातामध्ये किती 50 मार्क आणि 25 70 मार्क 75 मार्क एक्सटर्नलच्या हातामध्ये आहेत. मग ते एकदम असं खतरनाक मार्क आहेत बरं का, ओव्हरऑल वगैरे सगळे म्हणून डेंजर आहे सगळं. मग काय करायचं, हे एक्सटर्नल आहे, एक्सटर्नलला प्रॅक्टिकल करून दाखवावं लागतंय आणि ते सुद्धा प्रॅक्टिकल मी आपल्या युट्यूब चॅनलला टाकण्याचा मी प्रयत्न करतो, झालं तर मी टाकेन. मग बघा हा जनरेशन ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन आहे. मग हा सुद्धा किती 100 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे 100. आणि याचा सुद्धा 70 मार्काचा थेरी पेपर आहे आणि याचा पण 70 मार्काचा थेरी आहे. आणि 30 मार्क हा तुमच्या प्राध्यापकाच्या हातामध्ये आहेत पासिंग साठी म्हणायला गेलं तर. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा फर्स्ट हे आहे. त्यानंतर हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी हे 2 सब्जेक्ट तर खूप खूप महत्वाचे आहेत. इलेक्ट्रिकल साठी हा भाई नाद करायचं नाही, खूप खतरनाक सब्जेक्ट आहेत. हे 2 सब्जेक्ट कसे आहेत, एकदम खतरनाक आहेत. आणि ह्या खतरनाक सब्जेक्ट असल्यामुळे याला चांगलं लक्ष द्या आणि कॉम्पिटेटिव्ह साठी हे तुम्हाला साथ देणार आहेत. त्यानंतर दुसरा जो काही सब्जेक्ट आहे तो आहे ईईएम, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट. ओके, एलिमेंट्स ऑफ नाही इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स काय येतं, मेजरमेंट हा सब्जेक्ट आहे. मग हे सुद्धा काय मेजरमेंट जो काही सब्जेक्ट आहे हे सुद्धा किती 70 मार्काचा आहे. किती 70 मार्काचा थेरी पेपर आहे. आणि त्यानंतर 30 मार्क हा तुमच्या हातामध्ये प्रोफेशनलच्या हातामध्ये आहेत, जे काही तुमचे टीचर आहेत त्याच्या हातामध्ये आहे. ईएम हे तेवढं काही हे नाहीये, पण बऱ्यापैकी 2-3 क्वेश्चन तरी येतात एक्झाम मध्ये. तर त्याच्यामध्ये थोडंसं इलेक्ट्रॉनिक्सचा भाग आहे, थोडंसं आपला इलेक्ट्रिकलचा भाग आहे आणि त्या इलेक्ट्रिकलच्या भागावरती भर द्या. आणि त्यानंतर नेक्स्ट येतो एफपीई. नंतर काय आहे एफपीई, फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. आता पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हे तो आपण आहे सांगायचं म्हटलं तर फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तेवढं काही महत्वाचं नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून बघायला गेलं तर. पण जर फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे तर आपण आहेत. मग याचं काम काय आहे बघा, काय काम काय आहे,
ह्याचं काम आहे जे काही स्विच गिअर आहे, म्हणजे जे काही पॉवर येतो आपल्याला, मोठे मोठे ट्रान्सफॉर्मर आहेत, मोठे मोठे ट्रान्समिशन लाईन येतं, मोठे मोठे ब्रेकर आहेत, त्या ब्रेकरला कंट्रोल करण्यासाठी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स वापरलेले आहेत. यामध्ये थायरिस्टरचं जास्त काम आहे. थायरिस्टर आहे, मॉस्फेट आहे, एसबीटी आहेत, ट्रान्झिस्टर आहेत. ओके, जे काही जीटीओ आहे, नंतर बाय काय ते ह्याला ट्रॅक आहे, डायॅक आहे, म्हणजे खूप सारे आहेत. थायरिस्टर आहेत, थायरिस्टर फॅमिली आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत. ते दिसायला छोटे एवढे एवढे आहेत ना, पण खूप मोठे मोठे काम करतात. मग त्याचा ना बारीक काय म्हणतात ते, गडी बारीक आहे पण, आता ते पुढचं तुम्ही सांगा, गडी बारीक आहे पण आहे ना, तसं काम आहे. काय आहे, हे छोटंच आहे पण मोठ्या मोठ्याला पाणी पाजवते. मोठे मोठे ट्रान्सफॉर्मर एवढं मोठं असतं ना, एवढंच त्याला बंद करते. ब्रेकर मोठं असतं ना, एकदम छोटंसंच त्याला ब्रेक करते. ओके, मग त्याला ब्रेक करण्यासाठी किंवा त्याला पॉवर ऑफ करण्यासाठी जे काही यूज केलेलं आहे त्याला म्हणायचं फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. अशा टाइपचे आपले 4 सब्जेक्ट आहेत आणि या 4 सब्जेक्ट मध्ये तुम्हाला सगळे काढणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. मग तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर इलेक्ट्रिकल साठी हा पहिला प्रिफरन्स द्या, त्यानंतर याला दुसरा प्रिफरन्स द्या, आणि याला तिसरा द्या, आणि याला चौथा द्या. आता हे पासिंग पुरते झालं तर बस आहे, जास्त हे करायचं नाही. पण हे बी अवघड विषय आहे आणि याचे पण मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे युट्यूब वरती. मग कुठे जायचं नाही. खरंच तुम्ही चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हो, सांगायला ना मी तुम्हाला, सबस्क्राईब करून घ्या. पास करण्याची गॅरंटी माझी. मग ते कशी पास करणार आहे? का जो पेपर येऊन लिहिणार नाही मी, तिथे येऊन पेपर लिहिणार आहे का? नाही. काय करणार आहे मी तुम्हाला, जे काही इम्पॉर्टंट्स आहेत, जे इम्पॉर्टंट नोट्स आहेत ते मी देणार आहे आणि ते क्वेश्चन तुला देणार आहे. मग ते केलास तर तू पास होतोस. आणि काही जे काही गोष्टी आहेत ते शिकवणार आहे मी आणि ते इम्पॉर्टंट आहे तेही शिकवणार आहे. तर त्यासाठी काय करतो, आता सबस्क्राईब करून घे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कर, शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नकोस. थँक्यू, टेक केअर, बाय.